दिवस आहे तर अक्कलकोट स्वामी महाराजांच्या प्रगट दिन आहे. महाराजांनी स्वतः त्यांचे स्वामी सूत नावाचे जे सेवक होते त्यांना सांगितलेली कथा अशी आहे. हरियाणा जिथं महाभारताचं युद्ध झालं तिथं छेली नावाचं गाव आहे. या छेली गावामध्ये मी प्रगट झालो म्हणे. जमीन धरणीकंप झाला, भूकंपाचा धक्का बसला आणि याच्यात खूप नुकसान झाली आणि त्या नुकसानीमध्ये धरणी फाटली गेली आणि त्याच्यातून मी 8 वर्षाचं रूप धारण करून बाहेर पडलो. मी स्वतः महाविष्णू आहे आणि मी कौपिन, मी फक्त लंगोट घालून ते बाहेर आले, अशी त्यांनी कथा सांगितली. दुसरी कथा दत्त संप्रदायातून येते की नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले. तिथं ते तपाला बसले. त्यांच्या अंगावर काही काळाने वारूळ तयार झालं. 700 वर्ष ते वारुळात राहिले आणि लाकूड तोडायला गेल्यानंतर ती लाकूड तोडताना कुऱ्हाडवरनं खाली पडली वारुळावरती. वारूळ तोडलं गेलं आणि ती कुऱ्हाड त्यांच्या मांडीवरती जाऊन पडली. त्यांना घाव लागला. त्यांच्या मांडीवरती खूण होती, तशी कुऱ्हाडीची जखमेची खूण होती का त्याचं व्रण तयार झालं. अशा 2 दंतकथा त्यांच्याबद्दल येतात. पण त्यांनी जी तोंडाने सांगितली छेली खेडी ग्रामात मी प्रगट झालो आणि 8 वर्षाच्या रूपामध्ये मी ब्राह्मणाचा मुलगा म्हणून यजुर्वेदी ब्राह्मण काश्यप गोत्र नरसिंह भान नाव असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ते हे सगळं मिळतं जुळतं दत्त महाराजांशी गाणगापूरच्या, म्हणजे गाणगापूरच्या दत्त महाराजांचा अवतार आहे असं त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं. आता ते गुड बोलले वगैरे तो भाग वेगळा, एवढा खोलमध्ये गेला तर आपल्या हाताला काही लागत नाही. पण येऊन गेल्यानंतर त्यांनी धर्मस्थापनेच्या बाबतीत मोठं काम केलं त्यांच्या पद्धतीने. अत्यंत त्यांची प्रत्येक हालचाल चमत्कार असायची. प्रत्येक हालचाल त्यांची अशी असायची की विज्ञानाच्या पलीकडची असायची. एकदा जगद्गुरू शंकराचार्य त्यांना भेटायला गेले. शंकराचार्य भेटायला गेल्यानंतर तिथं एक उंदीर मेलेला होता. जिथं प्रेत असतं तिथं जेवण करायचं नसतं. तर शंकराचार्य तिथे गेल्यानंतर त्यांनी मेलेला उंदीर पडलेला पाहिला. शंकराचार्य मागं फिरले शृंगेरी पीठाचे त्यावेळेचे. तर त्यांनी विचारलं यतिराज काय झालं. त्याने प्रेत पडलं म्हणे, सगळं सोळं इथं बिघडलं, त्यामुळे मला जेवता येत नाही. तर ते म्हणे एवढीच गोष्ट झाली की त्यांनी उंदीर उचलला, हातावर घेतला आणि त्याच्या शेपटीवर जरा झापड मारली. तर उंदीराने टणकन उडी मारली. मेलेला उंदीर उडी मारून निघून गेला. तर अशा ज्याच्यात चैतन्य भरता येतं आणि ज्याच्यामध्ये चैतन्य नाही त्याच्यातलं चैतन्य काढून घेता येतं. त्यांच्याकडे एक वेश्याबाई आली. तिला असे अनावरच दिवस गेलेले होते. तर ती महाराजांच्या जवळ रडायला लागली की मला असे दिवस गेले. महाराज म्हणले एवढीच गोष्ट ना. त्यांनी नजर तीक्ष्ण तिच्या पोटावर लावून धरली तर गर्भ पोटातल्या पोटात निघून गेला. अशीच कथा चिदंबर स्वामींच्या चरित्रामध्ये सापडती. तर म्हणजे ज्याच्यात चैतन्य नाही त्याच्यात चैतन्य भरतात, ज्याच्यात चैतन्य नाही त्याच्यात चैतन्य आणतात. अशा मोठमोठ्या विभूती दैवी अवतार ईश्वराचेच अवतार असतात आणि ईश्वर अशा प्रकारे अवतार करून समाज भजनी लावून आपण अंतर्धान पावतो. स्वामी समर्थांची सगळे लोक पुण्यतिथी करतात. जयंती करण्याचं त्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. पण आपण जयंती का करायची तर ईश्वराची पुण्यतिथी करत नाही. अक्कलकोट स्वामी महाराज, चिदंबर महास्वामी हे गेले नाहीत. हे प्रत्यक्ष वास्तव्यामध्ये प्रत्यक्ष तिथं वास्तव्य करू नयेत. कृष्ण गेले नाहीत. कृष्णाची पुण्यतिथी काही कोणी करत नाही. रामाची पुण्यतिथी काही कोणी करत नाही. का करत नाही तर ईश्वर लोप पावत नाही, तो तसाच असतो. त्यांचे जरी पंचभूताचा हा देह नष्ट झाला असला तर हे तसे प्रत्यक्षात जगतामध्ये वावरत असतात. अनेकांना देह सुटल्यानंतर त्यांनी समाधी घेतल्यानंतर प्रत्यक्ष येऊन दर्शन दिले, कोणाला मार्गदर्शन केलं, कोणाच्या घरात 3-3 दिवस राहिले. अशा घटना घडताना दिसतात. आजही त्यांचे दर्शन सगून साकार लोकांना होतंय. म्हणजे याचा अर्थ ते गेले नाहीत. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी न करता त्यांचा जन्मोत्सव, कृष्णाचा काय करतो आपण जन्मोत्सव करतो. चिदंबर स्वामींचा जन्मोत्सव करतो. चिदंबर स्वामींची पुण्यतिथी करत नाही आपण. पंचांगात तिकडे कुठे लिहिलेलं नसतं चिदंबर महास्वामी पुण्यतिथी दिन 16. संतांची पुण्यतिथी नामदेव महाराज पुण्यतिथी 16, ज्ञानेश्वर माऊली पुण्यतिथी 16, तुकाराम महाराज पुण्यतिथी 16. संतांची पुण्यतिथी करतात. संतांचा जन्म साजरा करत नाही. कारण ते ज्यावेळेस मृत्यू पावतात त्यावेळेस तो दिवस आनंदाचा असतो, मंगलमय असतो. जीवनाला येऊन ते त्यांचा देह सार्थकी लागला म्हणून त्यांची पुण्यतिथी आनंद उत्सव म्हणून साजरी होती आणि ईश्वराचा जन्मोत्सव करतात. त्यामुळे स्वामींचा जन्मोत्सव करायचा, त्यांची पुण्यतिथी काही करायची नाही. पुण्यतिथी 16 एप्रिल का 17 एप्रिलला आहे त्यांची. पण ज्यांना पुण्यतिथी करायची ते पुण्यतिथी करतील. पण आपण त्यांचा काय करायचा जन्म 16 करायचा. कारण मुळात त्यांना जन्म नसतोच, पण ते आपल्यासाठी जन्म अवतार धारण करतात. मायेवरून आपल्याला शिकवतात आणि आपला अवतार कार्य करून ते निघून जातात. असे मोठमोठाले अवतार खूप होऊन गेले ईश्वराचे.
खूप अवतार झाले. दत्त महाराजांचे 24 अवतार होऊन गेले प्रत्यक्ष, आणि त्याच्यानंतर हे 3 अवतार झाले, म्हणजे 27-28 अवतार आत्ता झाले त्यांचे. तर असे अवतार होऊन गेले. त्याच्यामध्ये हा एक अवतार उद्या जन्मोत्सव सोहळा आहे. तो जन्म त्यांचा संध्याकाळी धरणीकंप झाला असं सांगितलं, म्हणजे संध्याकाळच्या वेळी त्यांचा जन्म झालेला आहे, सूर्य मावळायच्या वेळेला. दत्त महाराजांचा जन्म पण संध्याकाळचाच झालेला आहे. तर ही देव वेळ, विशिष्ट वेळ देव निवडतो, त्याच्या मागे संकेत असतात. अशा अशा वेळेला जन्माला यायचं कारण काय? देवाच्या प्रत्येक कृतीमध्ये लीला पण असते आणि प्रत्येक कृतीमध्ये रहस्य असतं. तर कशासाठी असतं की या जडजीवांच्या उद्धारासाठी असतं. तर आपण आपल्या आपल्या पद्धतीने त्याच्यात सहभागी व्हायचा, असा आनंद व्यक्त करायचा, साजरा करायचा आणि त्या कृतीमध्ये सहभागी व्हायचं. आपण ईश्वराप्रती जे करतो त्याच प्रती आपल्याला त्याचं फळ परत प्राप्त होत असतं. जे जे पेरतो आपण ते ते परत उगवतं.